हाय एव्हरीवन, तुमचं स्वागत आहे आजच्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर बघा, रात्रीचे वाजलेले आहेत 7:13-14. तर बघा, इथं विवान बसून आहे, इथं विराज बसून आहे, खेळत आहेत दोघेही. मोबाईल हा बघा मित्रांनो, माझा मोबाईल हा बिघडलेला आहे, विवान धरून बसलेला आहे. आणि इकडे बघा पूर्ण पसारा करून ठेवलेला आहे. तर मागे येऊन व्हॉइस ओव्हर येत असेल फ्रेंड, तर इग्नोर करा. आणि बघा, इथे मी डाळ ठेवलेला आहे शिजायला. इथे मी कारल्याची भाजी पण बनवणार आहे आणि माझ्याकडे आहे फक्त अर्धा तास. त्या अर्धा तासामध्ये स्वयंपाक करणं आहे. तर मी लवकरात लवकर स्वयंपाक करायला लागली, कारण की अर्धा तासा म्हणजे माझे पतिदेव कामावरून येणार, तर गरमागरम जेवायला पाहिजे ना, म्हणून अर्ध्या तासामध्ये जेवण वगैरे तयार झालेलं पाहिजे सगळं बनवून. तर मी भाजी बनवायला सुरुवात केलेली आहे. अगोदर मी इथे तेल घातल्यानंतर तिथे कांदा घातल्यानंतर लगेच तिथं मी कारले पण घालणार आहे, कारण की तुम्ही काय म्हणता, आम्ही कारलेच म्हणतो. तर बघा, कांदा घालणार आहे. तर थोडेफार मी शिजू दिले होते कांद्याला, नंतर तिथे मी कारले घालून घेतलेले आहे, कारण कडवाट मारतात म्हणून कांद्यामध्ये शिजवलं तर थोडाफार कडवाट कमीपणा होतो. नंतर त्याच्यामध्ये मी घातले टमाटर घातले. नंतर टमाटरच्या वरती मला घालायचे आहे थोडंसं नमक, पण त्याच्या आधी मी थोडा परतून घेते. परतून घेतल्यानंतर बघा, लगेच इकडे सिटी पण मारली. 1-2-3 सिट्या आल्या म्हणजे डाळ पण पटकन शिजून जातो. आणि बघा, लगेच मी तिथे घातलं मीठसुद्धा घालून घेतलेलं आहे, कारण की अशा प्रकारे जर चांगल्यापैकी शिजवला ना फ्रेंड, तर नक्कीच चांगली भाजी बनते. तर बघा, इथे मी धनिया पावडर टाकलेला आहे. धनिया पावडर टाकल्यानंतर थोडा मसाला टाकलेला होता, गरम मसाला, हळदी पावडरसुद्धा टाकलेला. तिथं मी अर्धा चम्मच मिरची पावडर घातला, कारण की आमच्या इथं कोणी तिखट जास्त खात नाही आणि मुलांना जास्त तिखट आम्ही चारत पण नाही आणि त्यांच्याबरोबर आम्ही पण खात नाही, म्हणून अर्धा चम्मच आम्ही तिखट घातलेला होता. नंतर घातलं थोडी साखर, कारण की साखर घातला तर थोडाफार कडवट निघून जातो, कारण की मुलं आहेत की त्यांना थोडा कडवट लागलं की खायलाच नाही बघत. तर बघा, माझी डाळ पण शिजून झालेली होती. नंतर एक साईडला भाजी शिजत बसल्यानंतर मी इकडे डाळीला तडकासुद्धा देऊन दिला आहे. तर बघा, राई जिरा घातल्यानंतर तिथे कढीपत्ता घातल्यानंतर तिथे मी हिरव्या मिरच्या पण घालणार. तर बघा, हिरव्या मिरच्या घालून झाल्यानंतर थोडा परतल्यानंतर मी त्याच्यामध्ये घातला लगेच हळदी पावडर, धनिया पावडर घातल्यानंतर तिथे डाळीला घालून घेतला. तर बघा, अशा पद्धतीने डाळ बनवलं तर खूप छान वाटते. मला तर आवडते डाळ, आणि डाळीसोबत कारल्याची भाजी केल्या तर खूप चांगली वाटते. तर बघा, इकडे पण माझी कारल्याची भाजी चांगल्यापैकी शिजत आहे. नंतर मी डाळीमध्ये घातलं मीठ. तर मित्रांनो, असा होता आजचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्हाला बाय बाय. आता आहे नाईट. तुम्हा सर्वांना गुड नाईट.